नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न चला शिकूया या आपल्या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. इयत्ता चौथी भाग 1 आपल्या भोवतालचे अद्भुत जग या विषयाअंतर्गत घटक 3 ग्रह व तारे याचे संपूर्ण स्पष्टीकरण आपण पाहत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण सूर्यमाला म्हणजे काय, तसेच अवकाश निरीक्षण रात्री का केले जाते, त्याच पद्धतीने ग्रहांची वैशिष्ट्ये याविषयी अभ्यास केला. तसेच त्याचबरोबर आपण विविध संज्ञाचा उल्लेख केला होता. यामध्ये लघुग्रह, बटुग्रह, उपग्रह, धूमकेतू यांचा समावेश होतो. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रह व ग्रहांची वैशिष्ट्ये पाहिली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेल्या इतर संज्ञा जसं की उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू याविषयी अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पृथ्वीवरून आकाशामध्ये चंद्र चमकताना दिसतो. हा जो चंद्र आहे ना, तो आपल्या पृथ्वीचा उपग्रह आहे. आता उपग्रह म्हणजे काय, तर वेगवेगळ्या ग्रहाभोवती प्रदक्षिणा करणारे जे काही ग्रहगोल आहेत त्यांना उपग्रह म्हटलं जातं. तसेच त्यामुळे चंद्र हा एक त्याचं उदाहरण आहे की जो आपल्या पृथ्वीचा उपग्रह आहे. यानंतर आपण लघुग्रह म्हणजे काय याविषयी अभ्यास करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, सूर्यमालेमध्ये मंगळ व गुरु या ग्रहांचा समावेश होतो. तर हे जे 2 ग्रह आहेत ना, या 2 ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलांचा एक पट्टा निर्माण झालेला आहे. त्या पट्ट्यातील खगोलांना लघुग्रह म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा ऐका. सूर्यमालेमध्ये मंगळ व गुरु हे जे 2 ग्रह आहेत ना, या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलांचा एक पट्टा निर्माण झाला आहे. त्या पट्ट्यातील खगोलांना लघुग्रह असे म्हटले जातात. ते एकत्रितपणे सूर्याभोवती फिरत असतात. तुम्हाला या चित्रामध्ये ते दिसत आहेत. या ठिकाणी आपल्याला मंगळ व गुरुग्रह व त्यांच्यामध्ये असलेला तो लहान खगोलांचा पट्टा दिसून येत आहे. यानंतर पुढची संज्ञा आहे बटुग्रह. आता बटुग्रह म्हणजे काय, तर सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरणाऱ्या काही लहान वस्तू आहेत की ज्या कुठल्याही ग्रहाभोवती न फिरता फक्त सूर्याभोवती फिरतात. म्हणजे की सूर्यमालेमध्ये असे अनेक ग्रह आहेत की जे डायरेक्ट सूर्याभोवती फिरतात, त्याच्या ग्रहांभोवती न फिरता. अशा ग्रहांना बटुग्रह म्हटले जाते. याचं उदाहरण प्लुटो हा ग्रह आहे. यानंतर पुढची संज्ञा आहे धूमकेतू. धूमकेतू म्हणजे काय, तर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या बर्फ, धूळ आणि खडक यांनी बनलेल्या खगोलीय वस्तूंना धूमकेतू असे म्हटले जाते. सूर्यापासून धूमकेतू फार अंतरावर असतात. धूमकेतू आकाशात बऱ्याच काळानंतर दिसतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हालेचा धूमकेतू दर 70 वर्षांनी आकाशामध्ये दिसत असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे का, तर पृथ्वीचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर म्हणजे 1 खगोलीय एकक होय. पुन्हा एकदा ऐका. पृथ्वीचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर म्हणजे 1 खगोलीय एकक होय. पृथ्वीचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर सुमारे 149 दशलक्ष किलोमीटर आहे. या अंतरास एक एकक मानले जाते. या अंतराचा उपयोग इतर ग्रहांचे अवकाशीय अंतर मोजण्यासाठी केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण अंतग्रह व बहिर्ग्रह या संज्ञा किंवा हे घटक अभ्यासूया. आता आपण या संज्ञा स्पष्ट करू. प्रथम अंतग्रह. विद्यार्थी मित्रांनो, ग्रहांचे अंतग्रह व बहिर्ग्रह असे गट केले जातात. यामधील सूर्यापासून लघुग्रह पट्ट्यापर्यंत असणाऱ्या ग्रहांना अंतग्रह असे म्हणतात. अंतग्रहांचे कवच तयार झालेले असते. ते खडकाळ असतात. म्हणजे तर ते काय असतात, स्थायू स्वरूपात असतात. याची उदाहरणं आहेत बुध ग्रह, शुक्र ग्रह, पृथ्वी व मंगळ. या इथं आपण पाहिलं अंतग्रह कोणते ग्रह आहेत, तर जे काही आपण मगाशी पाहिलं लघुग्रह म्हणजे काय, तर सूर्यमालेमध्ये मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलांचा एक पट्टा निर्माण झाला आहे. त्या पट्ट्यातील खगोलांना लघुग्रह असे म्हणतात. मग हे जे काही लघुग्रह आहेत, या लघुग्रहाच्या आत जे ग्रह आहेत त्यांना
अंतग्रह असे म्हटले जाते. आणि या अंतग्रहांचे कवच कसे असते, टणक असते, तयार झालेले असते. ते कसे असते तर खडकाळ असते. आणि या अंतग्रहांमध्ये बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ हे ग्रह येतात. आता आपण बहिग्रह पाहूया. बहिग्रह म्हणजे काय तर लघुग्रहाच्या पट्ट्यापलीकडील असलेल्या ग्रहांना बहिग्रह असे म्हणतात. आपण पाहिलं लघुग्रह म्हणजे काय तर त्या लघुग्रहांच्या पट्ट्यापलीकडे जे ग्रह असतात ना त्यांनाच बहिग्रह असे म्हटले जातात. बहिग्रह हे आकाराने मोठे व वायुरूप असतात. यामध्ये गुरु, शनी, युरेनस व नेपच्यून हे बहिग्रह आहेत. यांचे कवच हे कठीण नसते किंवा खडकाळ नसते. यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वायूचा अंतर्भाव असतो किंवा ते वायुरूप असतात. यानंतर आपण पाहूया सूर्य. आता तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्येच म्हटलं सूर्य हा काय आहे तर तारा आहे. विद्यार्थी मित्रांनो, सूर्य हा असा एकमेव तारा आहे जो सूर्यमालेत केंद्रस्थानी आहे. तो एक तेजस्वी तारा आहे. तो अतिशय तप्त वायूंनी बनलेला आहे. सूर्यमालेतील इतर सर्व घटकांना मिळणाऱ्या प्रकाश व उष्णता यांचा तो एकमेव स्रोत आहे. म्हणजे की सूर्यमालेतील इतर जे काही ग्रह आहेत, घटक आहेत, त्या सर्वांना उष्णता ही या सूर्य या एकमेव स्रोतापासून मिळते. पृथ्वीवरील सजीवसृष्टीमध्ये सूर्याचे अत्यंत महत्वाचे स्थान आहे. सूर्य हा काय आहे अत्यंत महत्वाचा घटक आहे का पृथ्वीवरील सजीवसृष्टीसाठी. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही एक वर्गामध्ये किंवा घरी सुद्धा एक कृती करू शकता. चित्रामध्ये एका मुलीला दाखवल्याप्रमाणे स्वतःभोवती एक गिरकी घ्यायला सांगा किंवा तुम्ही स्वतःही एक गिरकी घेऊ शकता. तसेच मैत्री ते लिहून ठेवा की तुम्हाला गिरकी घेण्यासाठी किती वेळ लागला. यानंतर तुमच्या एका मैत्रिणीला तुमच्या समोर उभं करा व त्याच्याभोवती तुम्ही स्वतःभोवती गिरकी घेत तिच्याभोवती गिरकी मारा व त्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला हे देखील तुम्ही लिहून ठेवा. हे लिहिल्यानंतर दोन्हीची तुलना करा आणि तुम्हाला किती वेळ लागला, स्वतःभोवती गिरकी मारायला किती वेळ लागला व स्वतःभोवती गिरकी मारत तुमच्या मैत्रिणीभोवती फिरण्यास किती वेळ लागला याचा फरक सांगा. यावरून तुमच्या लक्षात येईल, तुमच्या असं लक्षात आले असेल की स्वतःभोवती गिरकी मारण्यासाठी तुम्हाला कमी वेळ लागतो, पण स्वतःभोवती गिरकी मारत तुमच्या मैत्रिणीभोवती गिरकी मारायला मात्र जास्त वेळ लागतो. पृथ्वीचेही तसेच आहे. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास कमी वेळ लागतो, मात्र सूर्याभोवती फिरण्यासाठी तिला जास्त वेळ लागतो. तुम्हाला पुढील चित्रामध्ये दिसतच असेल की पृथ्वी स्वतःभोवती गिरकी मारता मारता इथे सूर्याभोवती गिरकी मारत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास जो वेळ लागतो ना त्यास एक दिवस असे म्हणतात. या एका दिवसाच्या कालावधीचे मानवाने 24 भाग मानले आहेत. त्या प्रत्येक भागास तास असे आपण म्हणत असतो. म्हणजे पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी मारण्यासाठी 24 तास लागतात. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस दैनिक गती किंवा परिवलन असं म्हटलं जातं. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस दैनिक गती किंवा परिवलन असं म्हटलं जातं. पृथ्वी गोलाकार असल्यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीच्या अर्ध्या भागावरच पडतो व उरलेल्या अर्ध्या भागात अंधार असतो. म्हणजे पृथ्वी गोलाकार आहे व ती जशी फिरेल तशी जो भाग सूर्यासमोर येईल त्या भागावर उजेड येतो किंवा प्रकाश येतो व जो भाग सूर्याच्या समोर नसतो त्या अर्ध्या भागावर अंधार असतो. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीच्या प्रकाशित भागात दिवस असतो कारण की त्यावर सूर्याचा प्रकाश पडलेला असतो, तर अंधाऱ्या भागात रात्र असते कारण त्या भागावर सूर्याचा प्रकाश पडत नसतो. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत आपल्याला काय होतं तर सूर्यप्रकाश मिळतो. त्या काळास दिन असे म्हटले जाते व सूर्य मावळल्यानंतर पुन्हा उगवेपर्यंत अंधार असतो, त्या काळास रात्र म्हणतात व या दिन व रात्र ना एकत्र मिळून दिवस असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वी एका दिवसात स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते. यास परिवलन असे म्हटले जाते. यास काय म्हटले जाते? परिवलन असे म्हटले जाते. तर पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, त्यास परिभ्रमण असे म्हटले जाते. काय म्हटले जाते?
परिभ्रमण असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास सुमारे 365 दिवस लागतात व यालाच आपण काय म्हणतो तर वर्ष असं म्हणतो. तसेच पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या या गतीस वार्षिक गती, पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या या गतीस वार्षिक गती असे म्हणतात. आपण वर्षाची 12 महिन्यात विभागणी केलेली आहे. चला समजून घेऊया. या ठिकाणी आपण एक आजोबा व त्यांची नात अनिता यांचा संवाद बघूया. आजोबा आणि त्यांची नात अनिता अभ्यासाबाबत चर्चा करीत असतात. आजोबा: अनिता, तू माझ्या बरोबर चंद्राच्या आकाराचे निरीक्षण आठवड्यावर केलेले आहेस? अनिता: हो आजोबा. आजोबा: आठवड्याभर चंद्राचा प्रकाशित भाग कमी झालेला दिसला की वाढलेला? अनिता: चंद्राचा प्रकाशित भाग कमी झालेला दिसला. आजोबा: बरोबर, चंद्राचा प्रकाशित भाग कमी होतो. तुला एके दिवशी चंद्रकोर दिसली. पौर्णिमेला चंद्र पूर्ण वर्तुळाकार दिसला. म्हणजे चंद्राचा आकार रोज बदलताना दिसतो, बरोबर की नाही? तर अनिता म्हणाली हो. आता चंद्रकला. मग या चंद्राच्या आजोबा म्हणाले, मग अनिता, चंद्राच्या अशा रोजच्या बदलण्याला चंद्रकला असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर तुम्ही एक कृती करायची आहे. पालकांच्या मदतीने पौर्णिमेपासून कमी होत जाणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागाचे निरीक्षण करायचे व त्याचे चित्र काढायचं आहे. व तुम्ही ते काढलं आहे का ते आपल्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. तर आपण या चंद्रकलेचे जे काही भाग आहेत ते आपण पाहूया. बघा बरं, इथं पौर्णिमेला तुम्हाला पूर्ण चंद्र दिसतोय, प्रकाशित दिसतोय. त्यानंतर वद्य चतुर्थी, यावेळेस चंद्राचा थोडासा भाग तुम्हाला अंधारात दिसत आहे. यानंतर अष्टमीला तो पहिल्या भागापेक्षा जास्त भाग हा अंधारात दिसत आहे. यानंतर द्वादशीला एक चंद्रकोरच तुम्हाला प्रकाशित दिसत आहे. यानंतर अमावस्येला पूर्ण चंद्रच दिसत नाही, म्हणजे आकाशात आपल्याला चंद्र दिसतो का अमावस्ये दिवशी? नाही. परत याच प्रकारे पौर्णिमेनंतर जसा चंद्राचा प्रकाशित भाग कमी होत जातो, तसंच अमावस्येनंतर चंद्राचा अंधारा भाग कमी होत जातो व प्रकाशित भाग वाढत जातो. अशा प्रकारे चंद्र आपले रूप बदलत असतो किंवा रोज बदलत असतो. यालाच काय म्हटलं जातं? चंद्रकला असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की चंद्र हा काय आहे? पृथ्वीचा उपग्रह आहे. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा वापर आपण महिना या कालगणनेसाठी करतो. म्हणजे चंद्र जेव्हा पृथ्वीभोवती फिरत असतो त्यावेळेस त्याची जी फिरण्याची गती आहे त्याला आपण महिना असे संबोधतो. चंद्र स्वतःभोवती फिरत असताना त्याचा सूर्याकडील भाग प्रकाशात तर विरुद्ध भाग अंधारात असतो. चंद्राला स्वतःभोवती व पृथ्वीभोवती फिरण्यास जवळजवळ सारखाच वेळ लागतो. त्यामुळे पृथ्वीवरून चंद्राचा काही ठराविक भागच दिसतो. म्हणजे चंद्राला स्वतःभोवती व पृथ्वीभोवती फिरण्यासाठी जवळजवळ काय होतं तर सारखाच वेळ लागतो. पृथ्वीसारखा त्याला वेगवेगळा वेळ लागत नाही, कारण चंद्राची गती ही पृथ्वीच्या गतीपेक्षा जास्त आहे. पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असल्याने पृथ्वीवरून दिसणारे चंद्राचे स्थान नेहमी बदलत असते. कारण काय असतं तर चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरत असतो आणि चंद्राची गती ही पृथ्वीच्या गतीपेक्षा काय असते? जास्त असते. आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज बदलताना दिसतो. त्या आकारालाच चंद्रकला असे म्हटले जाते. बघा बरं, या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल तर चंद्र पौर्णिमेला वेगळा, वद्य चतुर्थीला वेगळा, अष्टमीला वेगळा, अशा प्रकारे अमावस्येला वेगळा तुम्हाला दिसत असेल. तर चंद्र जसा स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे त्याचा भाग, तसेच त्याचा जो भाग सूर्याकडे असेल त्या भागावर त्याचा प्रकाश पडत असतो व जो भाग त्याचा चंद्राकडे नसेल तो भाग काय असतो, सूर्याकडे नसेल तो भाग काय असतो तर अंधारात असतो. विद्यार्थी मित्रांनो, समजून घेऊया. वरील आकृतीचे निरीक्षण आपण केलं, यावरून आपल्याला समजून येईल की कुठलाही असली तरी चंद्राचा अर्धा भाग नेहमी प्रकाशित असतो. मात्र पृथ्वीवरून बघताना तो सर्व प्रकाशित भाग आपल्याला दिसत नाही, त्याचा ठराविक भागच आपल्याला दिसतो. म्हणजे काय तर
आपल्याला पृथ्वीवरून दिसताना चंद्राचा अर्धा भाग नेहमीच प्रकाशित दिसतो, परंतु आपल्याला हे माहित नसतं की तो नेहमीच प्रकाशित असतो. त्याचा ठराविक भागच आपल्याला दिसू शकतो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग वाढताना दिसतो. या कालावधीला शुक्ल शुद्ध पक्ष म्हणतात, म्हणजेच पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग कमी होताना दिसतो. या कालावधीला कृष्ण वद्य पक्ष म्हणतात. बघा बरं, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग वाढताना दिसतो. या कालावधीला शुक्ल पक्ष किंवा शुक्ल शुद्ध पक्ष असं म्हटलं जातं. तसेच पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग कमी होताना दिसतो. या कालावधीला कृष्ण पक्ष म्हणजेच वद्य पक्ष असे म्हटले जाते. अमावस्येला चंद्र आकाशात असूनही आपल्याला दिसत नाही, कारण त्याचा तो भाग सूर्यप्रकाशात नसतो. यानंतर पुढील माहिती घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतात प्राचीन काळी खगोलशास्त्रात बरीच प्रगती झाली होती. यात विशेष उल्लेख वराहमिहिर यांचा करावा लागेल. ते इसवी सन पूर्व 6व्या शतकात होऊन गेले. वराहमिहिर यांना खगोलशास्त्र संबंधी ज्ञान होते. ते त्यांच्या पंचसिद्धांतिका बृहत्संहिता या ग्रंथातून त्यांनी सांगितले आहे. विश्वाची रचना, पृथ्वी गोल अंतरिक्षात अधांतरी फिरत आहे, पृथ्वी गोल हा अंतरिक्षात अधांतरी फिरत आहे, हे त्यांनी पूर्वी सांगून ठेवलेले होते. वराहमिहिर कोण आहे? तर आपले प्राचीन एक तज्ञ होऊन गेले, ज्यांनी खगोलशास्त्र संबंधी सखोल अभ्यास केला होता आणि त्यांनी त्यांच्या पंचसिद्धांतिका बृहत्संहिता या ग्रंथामध्ये या विश्वाची रचना, पृथ्वी गोल अंतरिक्षात अधांतरी फिरत आहे, हे लिहून ठेवले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया आज आपण काय अभ्यासले. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण सूर्य हा सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असून त्याभोवती ग्रह फिरत असतात हे अभ्यासले. तसेच या सूर्यमालेची रचना आपण अभ्यासली. ग्रह व तारे यामधील फरक अभ्यासला. सूर्यमालेतील ग्रहांचा क्रमांक समजला. ग्रहांची वैशिष्ट्ये, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह आणि धूमकेतू या संकल्पना समजल्या. दिवस व रात्र, चंद्रकला या संकल्पना, तसेच अमावस्या व पौर्णिमा यातील फरक आपल्याला समजला. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहूया. पुढील व्हिडिओमध्ये आपण या पाठावरील प्रश्न पाहणार आहोत. तसेच या पाठावरील वन लाइनर क्वेश्चन जे की तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये, मंथन परीक्षेमध्ये किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये उपयोगी होतील हे पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.